आपल्या मराठी साहित्यात ना काही पुस्तकं अशी असतात जी फक्त पुस्तकं नसतात तर आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातात. पिढ्यानपिढ्या आपल्यावर संस्कार करतात. श्यामची आई हे नाव ऐकलं की कितीतरी आठवणी ताज्या होतात, नाही का? तर आज आपण ह्याच पुस्तकाच्या अगदी आठ डोकावून पाहणार आहोत. त्याची गोष्ट नव्याने समजून घेणार आहोत. माझ्यात जे काही चांगलं आहे ते माझ्या आईचं आहे. कथेची सुरुवातच मुळी या वाक्याने होते. म्हणजे बघा, एकाच वाक्यात सगळं काही आलंय. आई, तीच गुरु आणि तीच कल्पतरू. या एकाच विचारावर संपूर्ण पुस्तक उभं आहे. चला, एक कल्पना करूया. एक आश्रम आहे, रात्र झालीये, एकदम शांतता आणि काही मित्र गप्पा मारत बसलेत. त्या सगळ्यांमध्ये एक मुलगा आहे, श्याम. तो जरा वेगळाच आहे, एकदम शांत, सगळ्यांची मदत करणारा, सेवाभावी. आता त्याच्या मित्रांना साहजिकच प्रश्न पडतो. ते त्याला विचारतात की अरे श्याम, तुझ्या आयुष्यात इतका सुगंध कुठून येतो? असं वाटतं की तुझ्या जीवनाच्या भिंतीच जणू कस्तुरीने बांधल्या आहेत. किती सुंदर प्रश्न आहे हा, नाही का? म्हणजे हा चांगुलपणा, ही नम्रता, हे सगळं आलं कुठून? आणि या प्रश्नावर श्याम एकदम भावूक होतो. त्याचं उत्तर इतकं साधं आहे, पण थेट काळजाला हात घालतं. तो म्हणतो, मी आज जो काही आहे, जसा काही आहे, त्याचं सगळं श्रेय फक्त आणि फक्त माझ्या आईला जातं. माझ्या आईमुळेच. पण मग हा श्याम आहे तरी कोण? आणि त्याची आई कोण? ह्या गोष्टीमागची खरी गोष्ट काय आहे? चला, तेच जाणून घेऊया. तर हा श्याम म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत पांडुरंग सदाशिव साणे, ज्यांना आपण सगळे साणे गुरुजी म्हणून ओळखतो. आणि श्यामची आई म्हणजे काय? तर गुरुजींनी आपल्या आईला, यशोदाला, वाहिलेली एक हार्टफुल आदरांजली आहे. हे त्यांचं आत्मचरित्रच आहे. आणि सगळ्यात थक्क करणारी गोष्ट म्हणजे हे अजरामर पुस्तक तुरुंगात लिहिलं गेलंय. हो, नाशिकच्या तुरुंगात. स्वातंत्र्य लढ्यात असताना त्यांच्याकडे कोणतीही डायरी नव्हती, काही टिपणं नव्हती, फक्त आठवणी होत्या. आणि त्याच आठवणींच्या आधारावर त्यांनी हे सगळं लिहून काढलं. अविश्वसनीय आहे हे. आणि ते हे करू शकले कारण गुरुजींचं लिखाण आणि त्यांचं आयुष्य हे काही वेगळं नव्हतं. जी मूल्य ते कागदावर उतरवत होते, अगदी तसंच त्यांचं आयुष्य होतं. ते तीच मूल्य जगत होते. त्यांचा जीवन प्रवास पाहिला ना की हे लगेच लक्षात येतं. जन्म झाला कोकणातल्या एका खोत घराण्यात, पण त्या सत्तेचा त्यांना कधीच अभिमान वाटला नाही. शिक्षक झाले तेव्हा मुलांवर जीवापाड प्रेम केलं, पण देशासाठी ती नोकरीही सोडून दिली. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सगळ्यांसाठी खुलं व्हावं यासाठी तर त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं. आणि शेवटी स्वातंत्र्यानंतरची सामाजिक परिस्थिती पाहून त्यांचं मन इतकं विषण्ण झालं की त्यांनी आपलं जीवन संपवलं. किती संवेदनशील आणि तत्वनिष्ठ आयुष्य, नाही का? म्हणजे त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे काय? तर अस्पृश्यतेविरुद्ध एक लढा. तुरुंगात बसून तब्बल 73 पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यांचं साहित्य कशासाठी होतं? तर आयुष्य सुंदर बनवण्यासाठी, समाजाला एकत्र आणण्यासाठी. श्यामची आईमध्ये जी करुणा, जो सेवाभाव दिसतो ना, तो खरं तर त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा आरसा आहे. चला, आता पुन्हा श्यामच्या गोष्टीकडे येऊया. त्या आश्रमात, त्या रात्री श्याम आपल्या मित्रांना एक आठवण सांगायला सुरुवात करतो. ही आहे पहिली रात्र, पहिली गोष्ट. एक अशी आठवण जी त्याच्या आईचं सामर्थ्य तर दाखवतेच, पण त्यांच्या कुटुंबाचा इतिहासही सांगते. आता ही गोष्ट समजून घेण्यासाठी खोत म्हणजे काय हे थोडं जाणून घेऊया. कोकणात ना खोत म्हणजे वंशपरंपरेनं सारा गोळा करणारे अधिकारी. त्यांच्या हातात प्रचंड सत्ता असायची. आणि श्याम सांगतो की त्याच्या घराण्याची सगळी श्रीमंती याच सत्तेतून आली होती. पण तो असंही म्हणतो की त्या श्रीमंतीसोबत एक पापही आलं होतं. तर गोष्ट आहे एका अमावस्येच्या रात्रीची. काळाकुट्ट अंधार. श्यामचे वडील, ज्यांना सगळे भाऊ म्हणायचे, ते एका निर्जन ओसाड भागातून घरी परतत होते. सगळीकडे शांतता, आणि त्या शांततेचा भंग करत अचानक एक शिट्टी वाजली. आणि काही कळायच्या आतच त्यांच्या पाठीवर जोरदार सोटा बसला. लुटारूंनी त्यांना लुटलं. आता इथे ना 2 वेगवेगळ्या परिस्थिती बघा. एकीकडे आहेत ते लुटारू, ज्यांना गरिबीने, हताशेने हिंसा करायला भाग पाडलं. आणि दुसरीकडे आहे श्यामची आई. घरी ही बातमी कळताच पतीच्या काळजीने तिचा जीव व्याकुळ झाला आणि ती थेट देवाकडे वळली. तिने देवाला साकडं घातलं. आणि त्याच क्षणी, त्या संकटाच्या वेळी, तिने एक आजीवन व्रत घेतलं, सावित्री व्रत. जशी सावित्री सत्यवानासाठी यमाशी लढली, तसंच पतीच्या रक्षणासाठी तिने स्वतःला आयुष्यभरासाठी एका कठीण व्रतामध्ये बांधून घेतलं.
हे तर फक्त एका रात्रीची गोष्ट झाली. अशा 42 रात्री 42 वेगवेगळ्या गोष्टी श्याम सांगतो. पण मग प्रश्न असा आहे की या इतक्या साध्या वाटणाऱ्या कथांचा प्रभाव आजही आपल्या मनावर इतका खोलवर का टिकून आहे? याचं कारण असं आहे की श्यामची आई हे फक्त आठवणींचं पुस्तक नाहीये. ते एक मॉरल कंपास आहे, एक दिशादर्शक आहे. ते आपल्याला शिकवतं की गरिबीतही सन्मानाने आणि आनंदाने कसं जगायचं. रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपलं कॅरेक्टर कसं घडतं हे ते दाखवतं. आपल्या वैयक्तिक मूल्यांना सामाजिक जबाबदारीशी कसं जोडायचं हे समजावतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आईच्या प्रेमात किती ताकद असते हे सांगणारे हे कालातीत पुस्तक आहे. आणि म्हणूनच श्यामच्या तोंडून साने गुरुजी जे म्हणतात त्यात सगळं सार आलंय. माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतले. माझ्या आयुष्यात जो काय सुगंध आहे तो माझ्या आईमुळेच आहे. हे सगळं ऐकल्यानंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो की आपल्या आईकडून मिळालेली सर्वात महत्त्वाची शिकवण कोणती? अशी कोणती गोष्ट आहे जी आजही आपल्यासोबत आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?